आणि राज्याच्या विकासासाठी दळणवळण आणि पायाभूत सुविधांची महत्त्वाची भूमिका असते। यासाठी राज्य सरकारने काय तरतुदी केलेल्या त्या अर्थसंकल्पात त्याही बघूया। दळणवळण आणि पायाभूत सुविधांमधलं सगळ्यात महत्त्वाचं ठरणाऱ्या राज्यासाठीचं ते पालघरमधलं वाढवण बंदर। पालघरमधलं वाढवण बंदर हे विकसित करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद असेल। प्रकल्पाचा एकूण खर्च आहे 76,220 कोटी रुपये। वाढवण हे जगातील पहिल्या 10 बंदरांमधलं एक म्हणून गणलं जाईल। इतकं मोठं असणार आहे हे बंदर आकाराने सुद्धा आणि सुविधांनी सुद्धा। या बंदराला समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेननं जोडलं जाईल। या बंदराजवळ मुंबईसाठी तिसरं विमानतळ हे सध्या प्रस्तावित करण्यात आलेलं आहे। एक विमानतळ मुंबईमध्ये आहे, दुसरं नवी मुंबईमध्ये बांधण्यात येते आणि तिसरं विमानतळ हे वाढवण बंदराजवळ असेल, जे मुंबई परिक्षेत्रामध्ये असेल। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करीत आहे। या प्रकल्पाचा एकूण खर्च 76,220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26% आहे। वाढवण बंदरामुळे 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे। जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे। सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणं अपेक्षित आहे। या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या 10 बंदरामध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल। महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कारवाई प्रगतीपथावर आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका होईल। मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत। या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत। येत्या वर्षात मुंबईत 41.2 किलोमीटर व पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत। येत्या 5 वर्षामध्ये आपल्या राज्यात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत। नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय। आता दुसऱ्या टप्प्यात 6,708 कोटी रुपये किमतीच्या 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे। ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता पण दिलेली आहे।